शिवाजी महाराज, आई जिजामाता आणि राजे संभाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुजरा करून हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या त्रिवार स्मृतीचं अभिवादन करून संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचे जनक आई सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या चरणी वंदन करून या मुंबईची ग्रामदेवता आई मुंबादेवी हिच्या चरणी वंदन करून आज या ठिकाणी या शक्तिपीठाचा स्थापना श्री सुनाई देवी नृत्य कला पथक अडूर आमचे मित्र रोहित तुंबाट आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप यांनी आयोजित केलेला आहे। या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे आणि जीवन भर हे माय मला त्याची कदर आणि तुमच्यामुळे जगसिंगा झाले माझे माय बाप अमर, तुमच्यामुळे झाले माझे माय बाप अशी तुझी किमया गातो हे रसिक राजा आज या कलेचा मी दास आस जीवाला गली, या कलेचा मी दास आस जीवाला गली, स्तवन गातो बापाचं ही कला लावली। बरोबर आहे ना? माझ्या बापाने ही मला कला दिलेली आहे, कारण माझ्याकडे माझा बाप आहे फिरवायला, बरोबर ना? हा वा फिरवणार लक्ष असू द्या कार्यक्रमाकडे। स्तवन गातो बापाचं ही कला जीवा लागली, स्तवन गातो बापाचं ही कला लावली, स्तवन गातो बापाचं ही कला लावली, स्तवन गातो बापाचं ही कला लावली, स्तवन गातो बापाचं ही कला लावली। जन्मदाता बाप झेलतो हव्या, जन्मदाता बाप झेलतो
व्याप उभा पाठीशी राहतो बापाचा बाप पिढी जात परंपरा मी डोळा पाहिली पिढी जात परंपरा डोळा पाहिली गुरु माझ्या बापान कला दाविली गमन गातो बापाचं ही कला दाविली गमन गातो बापाचं कला दाविली गमन गातो बापाचं ही कला दाविली कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडता कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडता मुलं होती मोठी रडा बाप होता ताना कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडता कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडता मुलं होती मोठी रडा बाप होता ताना आज कौतुकाची गाथरणी गायली आज कौतुकाची गाथरणी गायली स्तवन गातो बापाचं ही कला दाविनी 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 कलेचा मी दास आस जीवा लागली कलेचा मी दास आस जीवा लागली कलेचा मी दास आस जीवा लागली स्तवन गातो बापाचं ही कला दाविनी स्तवन गातो बापाचं ही कला दाविनी स्तवन गातो बापाचं गोविंद धाक दत्ताजी गराडे सुभाष शिवराम अखंड हरकाश्वरी सा या कलेमध्ये कलाकाराची जी व्यथा आहे कारण गणपती यायला अजून खूप दिवस आहेत बरोबर ना आपण या ठिकाणी आज गाणार नाही त्या ठिकाणी कलाकाराची व्यथा आपल्या समोर मांडणार आहे बघा लक्ष असू द्या या ठिकाणी बुवा तुमच्या गणाची काय कठीण देत नाही कारण दुसऱ्या बारीला वेळ भेटला पाहिजे बरोबर ना तुमची आणि माझी झोप एकदा तरी होणार कोकणात बरोबर ना वरची माझी झोंबी होणार पहिला सगळा काय असतो तेव्हा दाखवतो हा कटिंग फिटिंग सगळं तिकडं या ठिकाणी बुवांची आणि माझी पहिली जोड आहे बुवा लक्ष असू द्या चरणाची धूळ माझ्या लावता कपाळी तुमच्या चरणाची धूळ माझ्या लावता कपाळी कोणी बना काही गायनात राही आजची ही कला तुमच्या पाया शिवाही आणि आतुरता फक्त मला आणि माझ्या हृदयाला फक्त रसिका तुमची बघा त्या ठिकाणी गण गातो आहे मला सांगणारे लंबोदर पिंड घडला कसा शाहीर बरोबर आहे मला सांगणारे लंबोदर कारण आपण काय सप्तसुरांचं वाचन आहे बरोबर ना येतं तेवढं म्हणतो पुढं होतं चला बघा मला सांगणारे लंबोदर पिंड घडला कसा शाहीर दुःख त्याला दाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको दुःख त्याला दाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको
शिवतत्वाचा केळरूपी हा वाद मांडला टाकला पुराणी देतो गणराया टाकला पुराणी देतो गणराया अंत आता पाहू नको दुःख त्याला दावू नको गणराया अंत आता पाहू नको दुःख त्याला दावू नको वडवडिलांनी जपली कला घुंगरू संगती हे छन छन घुंगरू संगती हे छन छन घुंगरू संगती हे छन छन घरघरी हा साथ देतो कलाकाराला घरघरी हा साथ देतो कलाकाराला अंत आता पाहू नको त्याला दावू नको कलाकाराला अंत आता पाहू नको मला सांगणारे लंबोदर इंड खडला कसा शाहीर मला सांगणारे लंबोदर इंड खडला कसा शाहीर त्याला दावू नको कलाकाराला अंत आता पाहू नको त्याला दावू नको कलाकाराला अंत आता पाहू नको या ठिकाणी गण आणि श्रवण झालेला आहे ना आता वर म्हटलेला आहे बारीची रंगत गवळणी बसणं बरोबर ना गोवा रंगत तुम्ही भरू आम्ही भरू तशी आहे बरोबर ना लोकांनी काय घ्यायचं लोकांना काय द्यायचं आपल्यावरती आहे बघा गवळणीला सुरुवात करतो त्या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे स्वप्नील धाडवे गाव निवसर माझ्या शेजारच्या गावचं आहे सखलवाडी सुशांतदादा सुमधुर आवाजासाठी आणि कैलासवासी दत्ता मामांना शाहिरी माना समुद्रा त्या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे माझा कॉलेजचा मित्र आहे अवधूत दादा नागले 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी माझा ज्वेलिंग्स हा संपूर्ण परिवार आलेला आहे त्यांच्याकडून या ठिकाणी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे तुझे ना देखू तोच मुझे मेरा गाल सुनाने आची भुलली तुझा गुणाला पहिलं गुण बघत नाही कुठं अजून तुझ्या वाचून करणे ना हे सांगू कुणाला तू येऊन सांग आज या जगाला प्रीत आपली सांग या जगाला बरोबर आहे ना बुवांची गवळ आहे ना बुवा मला म्हणायचं सावळा बुवा सावळा नाही काळा डांबर आहे हा काय म्हणायचं ते म्हणा मला काय फरक नाही पडत कारण या ठिकाणी भरघोस पारितोषिक आलेला आहे बुवा मला वाटतं हा जो रसिका मायबाप आलेला आहे तो खास राजेश निकम बुवा सुशांत यांची कशी उडवतात ती बघायला आलेले बरोबर ना हा या ठिकाणी स्वप्नील माझा मित्र स्वप्नील केदार जेव्हा भावाचा मित्र आहे बुवा यांच्याकडून 501 रुपये त्याचप्रमाणे आमचे भाऊजी उमेशजी चिता यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि आता संपूर्ण ज्वेलेक्स परिवार यांच्याकडून 1001 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे इथं आवाज होत नव्हते तुमची माझी पहिली जोड आहे बक्षीस सांगणं थोडा वेळ जातोय आयोजक थोडं 5 मिनिटं जास्त द्या बघा त्याचप्रमाणे महेश गाग
200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. माझे मित्र आहेत महेश भाग, तुम्हाला शायरी मानाचा मुद्रा. मेरा सुनायाची त्या ठिकाणी जयेश आणि ओंकार यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांची फरमाईश आहे सांगा ते सांगता बावरणी नक्कीच घेणार, फक्त गौरव होऊन जाऊ दे. मेरा सुनायाची फुलली मी तुझ्या गुणाला. वा, तुमच्याकडे दौलत आहे बरोबर ना? दौलतची निकम साहेब आहे, तुमच्याकडे शास्त्राची दौलत आहे. आज तुम्ही या रणांगणामध्ये कमी पडलेले आहेत बुवा, कारण कुंजवनामध्ये माझा जो श्रीकृष्ण आहे, म्हणजे मी श्रीकृष्ण आहे. या कुंजवनामध्ये जेव्हा रासक्रीडा केल्या बुवा, तेव्हा ही जी अनयाची राधा आहे, अनया म्हणजे कोण? हा, माझी माया यशोदा, तिचा भाव अनया, बरोबर ना? व शस्त्र वाचून बघा, कारण यशोदेचा भाव अनया आणि त्याची बायको ही सुद्धा राधा होती बुवा. आणि मामी बरोबर कानाला कधी रासक्रीडा खेळलेला नाही, आहे की नाही? राधा सुना गवळ्याची म्हणू शकत होता बुवा. या ठिकाणी दौलत बुवा तुमच्या लेखणीवरती काय बोलत नाही, कारण माझी तेवढी अवकाश नाही, मला माहिती आहे माझी लायकी नाही तेवढी बुवा. पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्हाला सांगायला पाहिजेत, म्हणून या ठिकाणी बुवा म्हणालेली आहेत त्या दिवसाची इच्छा आहे. हा बुवा, कारण सुराला सूर भिडणं हे माझं आद्य कर्तव्य आहे, बरोबर ना? पोचलो तिथपर्यंत मला वाटतं. या ठिकाणी तुमचा आवाज चांगला आहे, मी अजूनही मान्य करतो बुवा. तुमची दौलत ही दौलतच आहे, पण या ठिकाणी खूप दिवसाची इच्छा म्हणून काय दुसऱ्या पाठी सालपाडा काढशील तर मी काय ऐकणार नाही, बरोबर ना? हा, या ठिकाणी मुंबईच्या रंगमंचावरती बुवा म्हणालेली आहे मानाचा गणपती. हा, दाखवतो बुवा तुम्हाला सगळं दाखवणार. या ठिकाणी शाकाहारी संडे म्हणे. हा, भारत अंडे खाऊ नका म्हणजे झाले. हा, बरोबर आहे ना? आता कुठेतरी भेटची हो बारच्या कोपऱ्यावर. हा, या ठिकाणी बुवा बोलताय तसं वाकून दाखवा, नंतर बोला. त्या ठिकाणी बुवांची उडवतो म्हणे. हा, तू काय माझी उडवणार? बघा त्या ठिकाणी गवळणीची कठीण नाही देत बुवा, कारण तुमची गवळण या ठिकाणी मला रुचलेली नाही, पसलेली नाही, पण गवळणीला माझ्या सुरुवात करतो हे लक्ष असू द्या. हे गवळ्याच्या पोरी डाग मला लावू नको, प्रेम राधा कृष्ण हे भेटले जाऊ नको. नाही जमणार तुला असं नजर रोखून पाहू नको, आणि चुकता जाऊन माझी या रसिकाचा तुझा प्रेमात पाडू नको. खरं प्रेम केलं राधे तुझ्यावर, नाव कोरलं ग तुझं काळजा, तुझ्यासाठी आलो मी या दादरच्या रणावर, तुझ्यासाठी आलो मी या दादरच्या रणावर. पण कसा भरोसा ठेवू हे राधाबाई आज तुझ्या मनावर. म्हणून जिंदगी जीत लेंगे हम. बघा हे राधिके का त्याग नाही कुणाला. वो म्हणाले तुम्ही सांगा राहणार, बरोबर ना? पण ज्या श्रीकृष्णाने महाभारत घडवलं त्याचा त्याग तुला काय माहिती आहे? हे राधिके काना त्याग नाही गुन्हा करला, कसं विसरू मी तुला गंध प्रीतीच्या तुला, विरा प्रेमाचा गहिवरला. हे राधिके काना त्याग नाही गुन्हा करला.
तुला कसं प्रीतीचा तुला कसं विसरू मी तुला कसं प्रीतीचा तुला विरह प्रेमाचा गहिवरला हे राधिके कानाचा नाही पुरा करता हे राधिके कानाचा नाही पुरा करता अंतरीचा 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 तुझा रंग जीवनातला अंतरंग रंगातला तुझा रंग जीवनातला अंतरंग रंगातला श्रीरंग कृष्ण तुझा सावळा हे राधिके कान्हा त्याग नाही कुणा करला हे राधिके कान्हा नाही कुणा करला कसं विसरू मी तुला कसं प्रीतीचा तुला कसं विसरू मी तुला कसं प्रीतीचा विरह प्रेमाचा गहिवरला नाही कुणा करला राधिके कान्हा नाही कुणा करला गोरक्ष निकाय यांच्या पत्नी आहे यांच्याकडून गुरुवर्य दत्ताची गरटे यांसाठी खास 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि स्तवन गान गवळण झालेलं आहे बरोबर ना विषय सगळं सांगायची गरज नाही ना त्या ठिकाणी बघा तरी पण सांगतो कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं तर सद्गुरूचं नाव काय त्या ठिकाणी बुवांचा खूप वर्ष म्हणजे बुवांना झाली 8 वर्ष हा बरोबर ना म्हणजे मला वाटतं 7-8 वर्ष विषय चालतोय बुवांचा खूप तुरेवाल्यांवरती म्हणतात दिलेला आहे विषय बुवा तुमची आणि माझी पहिलीच जोड आहे या ठिकाणी तुमचा विषय माझ्यासाठी नवीन आहे त्यामुळे तुमच्या विषयाकडे काही जात नाही पण बुवा खूप काही बोलून गेलेले आहेत बुवा तुम्हाला आदर सन्मान देतो या ठिकाणी कारण तुमची आणि माझी पहिलीच जोड आहे बुवानी पहिली बारी शांततेत केलेली आहे बरोबर ना बघताय कोणाच्या खाली किती अंधार आहे तो जरा चाचापणी करताय हा वा तुम्ही कुर्ल्या रापा कारण चंडीचा मासा आम्ही घरात नाही दिले याला म्हणजे कोकणच्या शक्ती तुरा होलटमी सोलटमी हे काय दांबा उडवा कधीतरी बरोबर ना हा हैदर तुम्हाला जोताला नेऊन बांधीन ना असा हा या ठिकाणी बघा विषयाचं पद देतो आहे बुवांना वाघाची शिकार लांडग्याला कधी करता येईल का कोकिळेचा स्वर कधी बेडके काढतील का या घोड्याची सर या खेसराला येईल का अरे किती उड्या मारल्यास राजेश बुवा तरी या कराटे बुवाची सर तुला येईल का केला सवाल खरा त्या ठिकाणी वा आता प्रश्न सांगतो तुम्हाला पण आधी प्रश्नाचं पद ऐकून घ्या काय म्हणतो आहे केला सवाल खरा जसा कोहिनूर हिरा आज या सभारणाला खोटे नाटे काही उत्तर देऊन भूल पाडू नका तुमच्या मनाला आधी गुरुचे धरा मग मागे पुढे करा आधी गुरुचं धरा पाय हा बरोबर ना आधी गुरुचं पाय धरा कारण या ठिकाणी तुम्ही शास्त्रामध्ये बुवा गवळणी तर तुमचं काम संपलेलं आहे बुवा या ठिकाणी माझा विषय सर्व रसिकांसाठी सांगतो श्री
कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली ती किती वेळा केली बुवा प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष गेली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचं उद्दिष्ट काय होते बुवा या ठिकाणी विषय ज्या ग्रंथाद्वारे दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे उत्तर आल्यास बुवा नक्की पटवून घेणार कारण प्रश्नकर्ते आहेत कैलासवासी माझे गुरुवर्य दत्ताजी गराटे आणि बुवा असं म्हणजे बुवा गेल्यावर आणि आता उत्तर कोणाला मागणार बुवा सगळं आहे माझ्याकडे कारण वयाच्या 3ऱ्या वर्षापासून शक्ती देऊन आहे बुवा जास्त फेमस नाही का कारण मी गाणी काय रेकॉर्ड करत राहत नाही बरोबर ना फक्त लाईव्ह शक्ती तुला करतो बुवा या ठिकाणी विषय ज्या ग्रंथाद्वारे दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे जर आपलं उत्तर आलं तर नक्कीच पटवून घेऊ तुमच्या विषयाला त्या ठिकाणी मी काहीच तोड देत नाही या ठिकाणी तुमचं उत्तर बुवा नाही माझ्याकडे हा जेव्हा तुमची आणि माझी झोंबी अजून एकदा होईल झोंबी होत राहतील बरोबर ना तेव्हा तुमचं उत्तर नक्कीच देणार म्हणून केला सवाल खरा जसा कोहिनूर हिरा अजय सभारणाला खोटे नाटे काही उत्तर देऊन फुल पाडू नका हो रणाला आधी गुरुचे धरा मग मागे पुढे करा आणि येऊन सांगा या जनाला काय आधी गुरुंचे चरण धरा बुवा नंतर नंतरची पानं मागे पुढे करा बरोबर ना नंतर येऊन सभारणाला आपण सांगायचं आहे म्हणून केला सवाल खरा कोहिनूर हिरा आज या सभारणाला खोटे नाटे काही उत्तर देऊन फुलना पाडू नका हो मनाला आधी गुरुचे धरा मागे पुढे करा मग येऊन सांगा या जनाला खोटे नाटे काही उत्तर देऊन फुल पाडू नका हो मनाला आधी गुरु करा मागे पुढे करा मग येऊन सांगा या जनाला आधी गुरु करा मागे पुढे करा मग येऊन सांगा या जनाला सादर करतो बघा माझ्या गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये एक आपलाच असा गाजलेला गण आहे पद आहे बुवा बघा बाजीनं केलं जीवाचं रान तानाजीनं कापली उदय भानाची स्वराज्यासाठी केले प्राण आणि देऊन गेले या मराठी मातेला पुण्याईचा या ठिकाणी साईकृपा नाचमंडळ चांदूर गुरुवर्य दत्ताजी गराटे यांच्या स्मरणार्थ शाहीर संदेश गोताळे सुनील गोताळे कडून 300 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे श्री नारायण गोताळ 200 तसेच एसके ग्रुप आणि मस्ती कुणाल गोताळ रुषा गोताळ यांच्याकडून तसेच समीर गोताळ माझा हा सगळा परिवार आहे यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे मंडळ आभारी आहोत म्हणून काय म्हणतोय रिक्षा न बसली टॅक्सी न बसली काय म्हणतोय अभिमानानं फुगला रेडाडा त्याला काकुनाची नाच गड त्या उदय भानाचं पाट्या बरोबर ना विषय साधा सोपा सरळ आहे तुम्हाला काय बोलत नाही या ठिकाणी त्या उदय भानाचं पाट्या मड राजेश बुवावर एक चढ तेव्हा यशवंती घोटमाळ त्या कोल्हापूर किल्ल्याच्या गडावरती जाऊन सुद्धा एक बुवा आणि तो सगळ्यांना विषय माहिती तानाजी मालुसरेंचा बरोबर ना हा तो विषय गातोय राजेश बुवा
माझा मावळा एक वर चढ, तुमच्यावर चढ नाही बुवा. हा कारण बुवा म्हणून केलेलं आहे, तारी साकारी करायचे बरोबर ना. बघा अभिमानानं फुगला रेडा, त्याला कापून जिंकीन आज गड. उदय भानाच पांड्या मड, राजेश बुवावर एक चढ. वा बारी तुम्हाला तापवून दिलेली आहे बरोबर ना. हा गाड करू नका. हा आणि जास्त माझी साला काढण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्या ठिकाणी माझ्या गुरुची देण आहे आणि दुसरी बारी माझी पण आहे बुवा. त्या ठिकाणी फक्त जाता जाता एवढंच सांगतो, ही माझी कोकणची लोककला या वर्षभरामध्ये कुठेतरी स्थिरतावर होत चाललेली आहे. म्हणून साधू संतांचे वाङ्मय जास्त का, आणि या पहिल्या बारीत जाता जाता एकच सांगेन माऊली की आई वडिलांची सेवा करा, त्यासारखं दुसरं दैवत या कोणी जगात नाही. म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या पहिल्या बारीचा त्या ठिकाणी रजा देतो बुवा आणि तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.